नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज आहे दीपामावस्या. तर दीपामावस्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि दीपामावस्या म्हणजे आषाढ महिन्यातली अमावस्या असते ही, जे की श्रावण महिन्याचा मासारंभ सुरू होतो. आणि आपल्या घरामध्ये जे दिवे आहेत ते बाहेर काढले जातात, स्वच्छ करून त्या दिव्यांची पूजा केली जाते. तर आणि कोणी कोणी तर म्हणजे महादेवाची जी पिंड असते त्याची पण पूजा करतात. पण आपल्या इकडं नाहीत करत. म्हणजे मी माझ्या आजीपासून बघत आलेली ही परंपरा आहे. आणि त्यावेळेस तर म्हणजे दिवे पण नव्हते, जी चिमणी असते ना त्याची पूजा केली जायची. 1-2च दिवे असायचे. आणि कणकीचे पण दिवे करून त्याची पण पूजा केली जायची. आणि ते कणकीचे दिवे जर का लहान मूल घरात असेल तर 5 दिवे कणकीचे करायचे आणि ते तुपाची वात लावायची त्या दिव्यामध्ये आणि त्या लहान मुलाचं औक्षण करायचं. आणि सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी ते दिवे पाण्यात टाकायचे. पाण्यात अशा ठिकाणी टाकायचे की जिथं मासे असतील आणि ते दिवे माशांनी खाता यावेत अशा ठिकाणी पाण्यात ते दिवे नेऊन टाकायचे. तर आज देवांना पण दह्या-दुधाने आंघोळ घालून देवांची पूजा केलेली. आणि आपल्या घरामध्ये जेवढे दिवे होते ते अगोदरच स्वच्छ करून घासून मग त्यांची दिवे लावून त्यांची पूजा केलेली. आणि आपल्या इकडं गावामध्ये आज जत्रा पण असते, जी लमनबा महाराज आहेत म्हणून त्यांची असते. आणि तिथं भंडारा असतो. तर तिथं सगळे लहान मोठे सगळे जमतात आणि सकाळपासूनच जत्रा काढली जाते 12 वाजल्यापासून. आणि आपल्या देवांची पूजा झालेली आणि आपल्याला तिकडं जायचं आहे. तिथं भंडारा पण असतो. आता आपण तिकडं जाणार. आणि हे आहेत लमनबा महाराज. इथं त्यांचं म्हणजे मंदिर आहे. आणि इथं बसायला पण आता सगळ्या सोय केली गावकऱ्यांनी. अशा पद्धतीने पत्रे हे टाकले जे की स्वयंपाक हे करता यावं. आणि जेवायला पण असं पटांगण आहे भरपूर. आणि इथे अशा पद्धतीने इथं पूजा केली जाते. 2 तास तरी पूजा चालते सगळ्यांची. आणि नंतर मग जेवायला बसवते. तर सगळे गावातले लहान मोठे जेवढे आहेत तेवढे सगळे लोक इथे जमतात. आणि गावाशेजारचे जे जवळपासचे असतात ना ते पण लोक इथे ते भंडारा असतो ते प्रसाद घेण्यासाठी. तर सगळ्यांचा महाप्रसाद घ्यायचा चालू आहे हा भंडाऱ्याचा. आणि प्रसादामध्ये लापसी, भात आणि कढी असं असतं. आणि हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.